जानकारी के मुताबिक मृतक की पहचान पारडी निवासी 20 वर्षीय प्रतीक राजू करांडेकर के रूप में हुई है। पुलिस के अनुसार वर्ष 2025 में प्रतीक अपने 3 साथियों के साथ एचबी टाउन इलाके में हुई एक हत्या के मामले में गिरफ्तार हुआ था। करीब 2 महीने पहले ही वो अपने 2 अन्य साथियों के साथ जमानत पर जेल से बाहर आया था। गुरुवार शाम प्रतीक अपने घर से मोटरसाइकिल लेकर किसी काम से निकलने की बात कहकर गया था, लेकिन शुक्रवार सुबह उसका शव सिम्बोसिस कॉलेज के पीछे जंगलों की झाड़ियों में खून से लथपथ हालत में मिला। शव के पास मिले साक्ष्य और प्रारंभिक जांच के आधार पर पुलिस को पता चला कि रात में प्रतीक कुछ लोगों के साथ उसी इलाके में मौजूद था और सभी के साथ बैठकर शराब पी थी। पुलिस को आशंका है कि शराब पीने के दौरान किसी बात को लेकर विवाद हुआ, जिसके बाद पत्थर से सिर कुचलकर उसकी हत्या कर दी गई। इस मामले में पुलिस ने 3 संदिग्धों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी है। फिलहाल वाटोड़ा पुलिस हत्या के पीछे की असली वजह, आपसी रंजिश और अन्य संभावित पहलुओं की गहन जांच कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट और पूछताछ के आधार पर आगे की कार्रवाई की जाएगी। ती प्रतीक राजू करंडेकर, वय 20 वर्ष, राहणार नकुल कॅटरेजजवळ प्लॉट नंबर 25 गंगाबाग दुर्गा चौक पारडी येथील व्यक्ती आहे आणि सदरचा मुलगा जो आहे तो काही कामानिमित्त काल रात्री या ठिकाणी आला होता। त्याच्या घरी आम्ही तो विचारपूस केली असता त्याच्या वडिलांनी सांगितले का संध्याकाळ तो 5-6 वाजल्यानंतर जो घरातून मोटरसायकल घेऊन त्यांची जी ॲक्सेस मोटरसायकल आहे सुझुकीची तो घेऊन कुठेतरी गेलेला आहे। कालपासून आम्ही त्याला फोन करतो आहे, त्याचा फोन लागत नाही आहे, स्विच ऑफ येतो आहे। तर यानंतर आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर आम्हाला सदर व्यक्तीचं नाव असं समजलं आणि त्यानंतर सदर व्यक्तीवर माहिती घेतली असतील याच्यावर देखील पारडी पोलीस स्टेशन येथे एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि काही दिवसापूर्वीच तो सदर गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आहे। इथंपर्यंत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचे मित्र आणि नाते आमचे खुफिया बातमीदार वगैरे सगळे यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही काही 2-3 लोकांना आम्ही संशयित म्हणून ताब्यात घेतलेलं आहे की त्याच्यासोबत कोणी फिरायला होते किंवा त्याच्यासोबत कालपासून कोणी त्याच्यासोबत फिरले, कुठे कुठे गेले, काय बाबत याबाबत सखोल तपास करू आहे। प्राथमिकदर्शी आम्ही सदर जो मयत व्यक्ती आहे याचं प्रेत आम्ही इन्क्वेस्ट करताना पुढील कारवाई करता मेडिकल हॉस्पिटल इथं पाठवलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मी वाटोडा पोलीस स्टेशनचे CR नंबर 374/26 103 एक BNS प्रमाणे आम्ही आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्याचा जो भाऊ आहे अपेक्षित राजू करंडेकर यांनी सदरच्या मैतास पाहून तो त्याचा लहान भाऊ असल्याबाबतची खात्री पटलेली आहे आणि सदर संशयित यांच्याकडे विचारपूस करून पुढील सदरचा गुन्हा बाबा करण्यामागे किंवा खून करण्यामागे याचं नेमकं काय कारण आहे याबाबत सखोल तपास सुरू आहे आणि यानंतर पुढील माहिती आम्ही